नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन यांचा मस्त डान्स झाल्यानंतर आता नागेश्वरने चक्क एखाद छान शिवन या मालिकावर गाणं गायलेलं असतं, तेव्हा सर्वजण खूपच खुश असतात आणि आता टाळ्या वाजवतात. गिरिजा सुद्धा खूप खुश होऊन आपल्या नागेश्वरकडे बाबांकडे पाहत असते. त्यानंतर आता लगेच सायली म्हणते की आता मात्र जे काही वधूचे बाबा आहे तर त्यांनी सुद्धा आपल्या लेकीसाठी छान असं गाणं गायलच पाहिजेल. आता मात्र मोनू म्हणतो की होऊनच जाऊन द्या बाबा, आणि विशाखा ताईला आवाज देतो. तेव्हा आता विशाखा पुढे येते आणि सगळेजण आता एकत्रित छान असा डान्स करत असतात. एका गाण्यावर दत्तू तर अगदी बेभान होऊन नाचत असतो. आज आपल्या मुलीच्या लग्नामध्ये तो इतका खुश असतो, म्हणजे संगीताच्या कार्यक्रमामध्ये, आणि संगीताचा कार्यक्रम आता दत्तू आणि मोनू विशाखा यांच्या गाण्याने मात्र अगदी दणदणलेला असतो. आता मात्र छान असं त्यांचं गाणं सुरू असतं. आता दत्तूला इतकं खुश बघून मात्र गिरिजाचे डोळे भरून येतात. आता नागेश्वर, सायली, अर्जुन आणि हे सगळेजण अगदी खुशून पाहत असतात. रुद्र आता अगदी छान असा त्यांचा रोमँटिक डान्स पाहत असतो. त्यानंतर मात्र आता गिरिजाला सुद्धा विशाखा डान्स करायला आपल्यामध्ये सामील करून घेते. गिरिजा आपल्या वडिलांना इतकं खुश बघून तिचे डोळे भरून येतात. ती अगदी आनंदाने डोळे भरत आपल्या बाबांना आज इतकं खुश पाहते. तिचा आनंद गगनात मावेण्याचा होतो, कारण तिचे बाबा आज खुशखुश असतात. मोनू, दत्तू आणि विशाखा हे सगळेजण एकत्र डान्स करतात आणि त्यांचा हा डान्स इतका छान झालेला असतो. त्यानंतर मात्र आता त्यांचा डान्स संपल्यानंतर सगळेजण एकत्र येतात. परंतु आता इकडे उर्वशीची काहीतरी अगदी घालमेल सुरू असते. आता मात्र त्या गिरिजाला अगोदर त्रास देणाया आणि मोनूच्या जीवावर उठणाया अंकुशला मात्र आता ह्या गिरिजाने कताशी धरलेले असते, कारण त्याला पहिल्यापासून गिरिजा आवडत असते आणि तो गिरिजाला त्रास देण्यासाठी एकही संधी काही सोडत नसतो, कारण त्याला गिरिजाबरोबर लग्न करायचं असतं. आणि आज तो ह्या उर्वशीला सामील झालेला असतो. उर्वशी त्याला बाहेर बोलावते तेव्हा तो बाहेर आलेला असतो. त्यांचा जो काही ठरलेला प्लॅन आहे त्या प्लॅनबद्दल तो आता मोबाईल मधील एक फोटो तो मात्र आता उर्वशीला दाखवतो आणि उर्वशी त्याला म्हणते की चल, प्लॅन रेडी असेल तर आता मात्र तुला पुढे काय करायचं आहे ते माहितीच असेल. आता तो अंकुश म्हणत असतो की हो, कारण आता गिरिजाची मैत्रीण आहे विशाखा, तिला मात्र बाहेर बोलावून तिला हे दाखवायचे आणि तिला ब्लॅकमेल करायचं, म्हणजे बरोबर तिला ब्लॅकमेल केल्यानंतर आता सर्व काही अगदी होईलच. तिला ब्लॅकमेल केल्यानंतर ती गिरिजाला बाहेर बोलवेल आणि गिरिजाला आता बाहेर बोलवल्यानंतर काय करायचं आहे उर्वशी त्याला म्हणते, हे तुला करायचं आहे. मग आता पुढे नक्की काय करायचं हे तुझं तू बघून घ्यायचं. आता त्यांचा हा ठरलेला प्लॅन असतो. तेव्हा मात्र आता हा अंकुश खूपच खुश होतो. तेव्हा आता तो स्वतःशी ठरवतो की गिरिजा, अगं, तुझं हे ठरलेलं लग्न होणार, पण ते होणार म्हणजे होणार, पण माझ्याशी होणार, म्हणून तो खूपच खुश असतो. त्यानंतर मात्र आता इकडे सायली आता पुढचं जे काही डान्स करण्यासाठी आता स्टेजवर बोलवणार असते. आता अनाउन्स करून ती म्हणतच असते. तोच लगेच रुद्र तिला म्हणतो की सायली, अगं एक मिनिट थांब, एक सेकंड, म्हणून सायलीच्या हातातील माईक तो हातात घेतो आणि सगळ्यांच्या समोर अनाउन्स करून म्हणतो. आणि आता तो म्हणतो की सासरे बुवा, अहो वाह, खरंच काय नाचलात तुम्ही, काय डान्स केलात, खूपच भारी, आणि विशाखा आणि मोनू तुम्ही सुद्धा, म्हणून तो सगळ्यांचे अगदी कौतुक करतो. त्यानंतर मात्र आता तो अनाउन्स करून पुढे सायली आणि अर्जुन या दोघांना स्टेजवर आता डान्स करायला बोलणार असतो, कारण आमच्या लग्नाची शोभा वाढवण्यासाठी आलेले आमचे खास जिवलग मित्र यांचा जोरदार अगदी टाळ्या वाजून स्वागत करायचं. सायली आणि अर्जुन या दोघांचे नाव घेतल्यानंतर सायली मात्र आता रुद्रकडे पाहत असते आणि अर्जुन तर खूपच खुश होतो. सगळेजण आता टाळ्या वाजवत असतात. आता प्रतिमा, आत्या आणि कल्पना हे सगळेजण तेथे आता या लग्नासाठी आलेले असतात.
कल्पना तर खूप खुश होऊन टाळ्या वाजवत असते आणि गिरिजा सुद्धा आता खूपच खुश होऊन आता यांचं अगदी अभिनंदन करण्यासाठी टाळ्या वाजवते. आणि आता सगळेजण आता सायली, अर्जुन यांची स्टेजवर येण्याची वाट पाहत असतात. तेव्हा मात्र आता अर्जुन गाणं म्हणायला पुढे येतो आणि मस्त डान्स करत तो आता गाणं म्हणत असतो. आणि आता सायली लगेच आता लाई बंद झाल्यानंतर सायलीच आगमन स्टेजवर होतं. सायली सुद्धा खूपच लाजत असते आणि छान आता अर्जुनची साथ देत ती रोमटेक हे गाणं अगदी शांतपणे अगदी त्याला प्रतिसाद देत म्हणत असते. आता अर्जुन छानच तिच्यावर गाणं गातो. एकच गुलाबाच फुल घेऊन तो तिला अगदी प्रपोज केल्यासारखं गुडघ्यावर बसतो आणि त्या गाण्यामध्ये तो सायलीला प्रपोज करतो. तेव्हा आता गाणं इतकं छान असतं. तेव्हा आता सायली ते गाणं ऐकून खूप खुश होते आणि अर्जुनची साथ देत असते. अगदी लाजतच असते. गुलाबाच फूल स्वीकारते आणि खूपच खुश होते. तेव्हा आता सगळेजण सायली आणि अर्जुनचा डान्स बघून आणि ते गाणं ऐकून खूपच खुश होऊन टाळ्या वाजवतात. सगळ्यांना आता या सायली आणि अर्जुनच कौतुक वाटतं, कारण यांची दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत असते आणि दोघे आता लाजतात एकमेकांच्या अगदी पाठीला पाठ देऊन. आता दोघेही मस्त डान्स करत असतात, हसतात, इतके खुश असतात. गुलाबाचं फुलखुक स्वीकारून सायली खूपच खुश असते. अर्जुन मात्र तिच्यावर ते गाणं गात असतो. सगळ्यांना मात्र आता हे गाणं इतकं आवडतं. त्यांचा डान्स सुद्धा खूप आवडतो. रुद्र तर अगदी चक्क शिट्ट्या वाजवत असतो. सगळेजण अगदी भरभरून प्रतिसाद देत टाळ्या वाजवतात. आता मात्र पूर्ण माहोलच आता अर्जुन सायलीच्या या गाण्याने आणि डान्सने अगदी पण पूर्ण दणदणून टाकलेला असतो. रुद्र लगेच आता पुढे येतो आणि सगळ्यांना टाळ्या वाजवण्यासाठी सांगतो, खरंच सायली, अर्जुन, तुमच्या मनापासून अगदी कौतुक, खूपच छान तुम्ही डान्स आणि गाणं हे म्हटलेलं आहे. खरंच अगदी मनापासून अभिनंदन. त्यानंतर मात्र आता लगेच रुद्र पुढे म्हणत असतो की आता मात्र मी स्टेजवर बोलवत आहे, कारण ज्यांनी मला लहानच मोठं केलं आणि आई इतकंच त्यांनी माझ्यावर प्रेम केलं आणि म्हणून मी माझ्या उर्वशी आत्याला इथे डान्स करण्यासाठी बोलवत आहे. त्यांनी सुद्धा आमच्या आनंदात येऊन सहभागी व्हावं. त्यावर आता उर्वशी आत्या सगळ्यांच्या समोर म्हणते की अरे, मी कायमच तुझ्या आनंदात सहभागी असणार आहे रे प्रिया. सावी आणि उर्वशी एका ठिकाणी उभे असतात. तेव्हा आता रुद्र त्यांना विचारतो की आत्याबाई नाराज तर नाही ना? तेव्हा आता सगळ्यांच्या समोर उर्वशी आत्या म्हणते की अरे रुद्र, मी कशाला आता नाराज असेल बरं? आता फक्त तू बघतच रहा की मी कसं नाचवते ते. आता उर्वशीच हे बोलणं ऐकून रुद्र विचारतो की कुणाला? त्यावर आता उर्वशी हसते आणि म्हणते की अरे, या दोघींना, म्हणजे प्रिया आणि सावी, या दोघींना, आणि म्हणत की चलाग आपल्याला नाचायचं कसे आपण दाखवून देऊयात. तेव्हा आता रुद्र म्हणतो की हो, या या, आणि सर्वांना तो टाळ्या वाजवायला सांगतो. तेव्हा आता सावी, प्रिया आणि उर्वशी यांचा आता एक डान्स होणार असतो. गाणंही त्यांच्यावरच आधारित असतं. 440 का झटका तुम्हाला सोसेल का या गाण्यावर आता हे तिघी नाचत असतात. अर्जुन आणि सायली मात्र प्रियाकडे रागाने पाहत असतात, कारण त्यांना प्रियाचा डान्स अगदी न बघण्यासारखा वाटत असतो. 440 करंट माझा नाद करायचा नाही, आता मस्त तोयात म्हणत असतात. तेव्हा आता सगळ्यांना यांचा हा डान्स काही बघवत नसतो. आता गिरिजा सुद्धा आता अगदी नाराज होत त्यांच्याकडे पाहत असते आणि त्यांचा डान्स, त्यानंतर आता यांचा डान्स झाल्यानंतर मात्र आता सायली आणि अर्जुन काही टाळ्या वाजवत नाही. आता नागेश्वर सुद्धा टाळ्या वाजवत नसतो आणि बाकीचे कोणीही टाळ्या वाजवतच नाही. गिरिजा फक्त शांत पाहत असते. त्यानंतर मात्र आता सायली स्टेजवर येते आणि सायली आता उर्वशी आत्याला म्हणते की उर्वशी आत्या हो, तुम्ही तर कमालच केली, आणि संचासाठी जोरदार एकदा पुन्हा टाळ्या ती सगळ्यांना वाजवायला सांगते. त्यानंतर मात्र आता आम्ही डान्स करायला बोलवत आहे. आमचे ज्याच्यासाठी आपण येथे जमलो आहोत, ज्या आपल्या उत्सव मूर्ती आहेत. आता रुद्र आणि गिरिजा, तेव्हा आता रुद्र आणि गिरिजा एकमेकांकडे पाहत असतात
आणि सगळेजण त्यांच्यासाठी आता टाळ्या वाजवतात, तेव्हा आता त्यांच्या टाळ्यांचा गडगडाट पाहून सगळ्यांना असं होतं की रुद्र आणि गिरिजा केव्हा स्टेजवर येतील. तेव्हा रुद्र लगेच गिरिजासमोर आपला हात पुढे धरतो आणि गिरिजाला डान्स करण्यासाठी अगदी पुढे यायला सांगतो. गिरिजालाच आता रुद्रच्या हातामध्ये हात देते आणि दोघेही आता डान्स करायला उठतात. सावीचा मात्र खूपच जळफळाट होत असतो. तर प्रिया आता सावीला आदर देते, काही काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको सायली. तर आता खूप छान टाळ्या वाजवत त्यांचं स्वागत करते. आता दोघे स्टेजवर येतात आणि त्यांच्या गाण्याची सुरुवात डान्स करायला होते. आता ह्या दोघांच छान असं गाणं असतं, गुणगुणावे गीत वाटे शब्द हे तांबना राहुल तू इतके कळेना. या गाण्यावर त्यांचा मस्त आता डान्स सुरू होतो. आता गिरिजा मात्र थोडीशी काव बावरल्यासारखी होत असते, परंतु लाजत अगदी रुद्र तिला ती मस्त तालावर घेतो. आणि आता गिरिजा आणि रुद्र यांचा आता छान असा डान्स सुरू होतो. दोघांची जोडी अगदी कौतुक करण्यासारखी असते. मेड फॉर इचर असेही इतकी सुंदर आता कपल यांचा डान्स आता सुरू होत असतो. गिरिजा सुद्धा आता रुद्रची छान अशी साथ देत असते. तेव्हा आता सगळेजण टाळ्या वाजवत असतात. आता रुद्र तिला उचलून घेतो आणि आता ती छान अशीत याची साथ देते. त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि वरून त्यांच्या अंगावर फुलांचा वर्षा होत असतो. गिरिजाला खूप छान की हे बघा, ऐका, हे बघा, त्या दोघांना सुद्धा आम्ही मारलेलं आहे आणि त्यांच्या भूताला सुद्धा आम्ही मारू, कळेना तुम्हाला आता हे सर्व. त्यामुळे परत तुम्ही हा विषय नाही काढायचा. आणि तेवढ्यात मात्र आता रुद्र आणि अर्जुन तेथे येतात. रुद्र आता आबासाहेबांना विचारतो की काय झालं आबासाहेब, काय नक्की काय झाले, कोणत्या विषयाबद्दल बोलतात तुम्ही, कोणता विषय काढायचा नाही. तेव्हा मात्र आता नागेश्वर म्हणतो की चिरंजीव अगो मगासपासून तेच बोलतात, तुम्ही अपशकुन झाला. तेव्हा आता लगेच रुद्र विचारतो की अपशकुन मग आईसाहेब तुम्ही कोणत्या अपशकुन बद्दल बोलतात, अपशकुन नक्की काय. तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की अहो मगाशी जेव्हा डान्स करतानी गिरजा डोक्यावर पडल्यात, म्हणजे चक्कर येऊन पडल्यात, त्याच्याबद्दलच आता ह्या बोलतात आणि खूप मोठा अपशकुन झाला असे म्हणतात. त्यावर रुद्र म्हणतो की आई साहेब अहो ते पहिल्यांदा नाचल्यात आणि जर मला हे माहिती असतं तर मी त्यांना गोल गोल फिरून दिलेलं असतं. त्यावर नागेश्वर म्हणतो की अहो हे बघा मी त्यांना सुद्धा तेच सांगतोय, परंतु ते ऐकतात कुठे. आणि हे बघा चिरंजीव आता त्यांची तब्येत कशी आहे. तर रुद्र म्हणतो की त्या आता बरे आहेत. तेव्हा आता लगेच नागेश्वर विचारतो की त्यांच्यासोबत कोण आहे. तर अर्जुन म्हणतो की सायली आहे त्यांच्यासोबत आणि आता त्यांची काळजी घ्या. आणि रुद्रला आता नागेश्वर म्हणतो की तुम्ही सुद्धा जास्त जागरण करू नका आणि उद्या लग्न आहे तुमची, लक्षात ठेवा. तेव्हा मात्र आता रुद्र म्हणतो की हो डोंट वरी. अर्जुन सुद्धा हसतो आणि दोघे आता आलोच असे बोलून निघून जातात. आता ते दोघं बाहेर गेल्यानंतर नागेश्वर राग आणि वासंतीकडे पाहतो आणि तिला धमकावत म्हणतो की पुन्हा तोंडातून ती 2 नाव काढायची नाहीत, कळत ना तुम्हाला आम्ही काय म्हणतो ते. त्यानंतर मात्र आता इकडे विशाखा ही इकडे लग्नाला येत असते, तिची तयारी सुरू असते आणि तेवढ्यात तिला अंकुश आहे ना हा गुंड, तर तो मात्र आढळतो आणि तिला म्हणतो की काय कसली तयारी सुरू आहे लग्नाची. तेव्हा आता विशाखा त्याला रागाने म्हणते की तुला काय करायचं रे, आणि तिथून जात असते. तेव्हा मात्र आता लगेच हा अंकुश तिला म्हणतो अग तुझी तयारी तर मी बघितलेली आहे. तेव्हा आता लगेच विशाखा त्याला रागाने म्हणते की संगीच्या कार्यक्रमात मी तुझी तयारी बघितली. तेव्हा लगेच आता विशाखा त्याच्याकडे पाहतच असते आणि हे बघ मी नुसती तयारी बघितली नाही, आणि हे बघ मात्र आता त्याने विशाखाने चेंज करतानी जे काही फोटो काढलेले असतात तर ते मात्र आता तो विशाखाला दाखवतो. आणि आता विशाखाला खूपच टेन्शन येते आणि ती रडतच म्हणते की हलकट माणसा काय नीचपणा करतोस रे, आणि ती त्याचा मोबाईल हिसकावत असते. तेव्हा आता हा अंकुश म्हणतो
की अगं किती काही करशील आता, अगं हे खोटो मी कुणाला पाठवलेले नाहीत, पण ते खोटो जर तुला पाठवायचे नसतील कुणाला, तर त्यासाठी माझे एक काम तुला करावंच लागेल, नाहीतर हे खोटो अख्ख्या तुळजापूरमध्ये व्हायरल होतील. त्यावर मात्र आताही विशाखा अगदी त्याच्या हातापाया पडत असते की हे पक मी तुझ्या समोर हात जोडते, असलं काहीही करू नको. तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की बरं ठीक आहे, मी असलं काही करत नाही, पण त्यासाठी मात्र तुला काहीतरी करावं लागेल. तेव्हा आता रडतच विशाखा विचारते की काय करावं लागेल. तेव्हा आता हा म्हणत असतो की आता गिरिजाला आता उद्याच तुला वाड्याच्या बाहेर काढावं लागेल. तेव्हा आता रडतच विशाखा म्हणते की अरे तू काय बोलतोस नाराधमा, अरे तिचं लग्न आहे उद्या. तेव्हा आता हा म्हणत असतो की होणार तिचं लग्न, होणारच उद्याच, जे ठरलेलं लग्न आहे ना ते होणारच, पण ते लग्न रुद्रशी नाही तर माझ्याशी होईल. आता हे ऐकल्यानंतर विशाखाला एक खूप मोठ धक्का बसतो आणि आता हा नराध म्हणत असतो अगं हे लग्न तर होणार, परंतु माझ्यासोबत होणार, पण त्यासाठी मात्र गिरजाला तुला वाड्याच्या बाहेर काढावं लागेल, नाहीतर हे खोटो बघ. आणि हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, व्हिडिओ सुद्धा आहे माझ्याकडे आणि तो व्हिडिओ मात्र अख्ख्या तुळजापूरमध्ये व्हायरल होईल. तेव्हा आता विशाखा खूप रडत असते आणि रडतच म्हणते की अरे मी तिला कसं बाहेर काढणार. तेव्हा आता लगेच तो म्हणतो की हो ते तू बघायचं मी नाही, कारण आता हे बघ तुझ्या इज्जतीचा प्रश्न आहे, काय करायचं आहे, गिरिजाला बाहेर बोलवायचं की नाही, नाही तर हा व्हिडिओ व्हायरल करायचा का हे तू बघ. तेव्हा मात्र आताही विशाखा रुद्र आणि अर्जुन या दोघांना पाहते. आता मात्र विशाखा रुद्र म्हणून ओरडते, तर आता हा नराधम तीच तोंड दाबतो आणि तिला बाजूला लपवतो. अर्जुन आणि रुद्र मात्र गप्पा करत करत येत असतात. त्याच ठिकाणी मात्र आता त्यांच्या शेजारीच आता रुद्र हा फोनवर बोलत असतो आणि अर्जुन तिथे थांबलेला असतो. आता मात्र या विशाखाच तोंड याने गच्च दाबून धरलेला असतो. तो काही विशाखाला आवाज काढून देत नसतो. विशाखा ओरडण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण तरी सुद्धा हा नराधम जोरात तीच तोंड दाबतो. आता रुद्रचा फोन झाल्यानंतर अर्जुन आणि रुद्र तेथून निघून जातात. तेव्हा मात्र आता लगेच हा नराधम तिला म्हणत असतो की ही गोष्ट मात्र त्याला काय कुणालाच कळायला नकोय, नाहीतर हे तुझे खोटो आहे ना याचा बॅनर बनवून मी अख्ख्या तुळजापूरमध्ये लावेल. आता मात्र तो एक बॉटल मात्र आता तिच्या हातात देतो. विशाखा विचारते की काय आहे. तेव्हा तो म्हणत असतो की हे बघ, आता हे एका रुमालवर टाकायचं, तू मात्र त्याचा वास घेऊ नको, आणि हे रुमाल आहे तर तो गिरिजाच्या नाकाला लावायचा, त्यानंतर मात्र गिरिजा बेशुद्ध पडेल आणि आता मात्र तुझं काम होईल. आणि हे बघ, मग माझं काम सुरू होईल. त्यानंतर चल, आता लवकरात लवकर तुला हे सर्व करायचं आहे, तोपर्यंत मी लग्नाची तयारी करतो. आता मात्र विशाखाला अगदी काय करू आणि काही नाही हे कळत नसतं. त्यानंतर आता विशाखा खूप टेन्शनमध्ये येते आणि त्या बाटलीकडे ती पाहत असते. त्यानंतर मात्र आता इकडे सायली अर्जुनची वाट पाहत असते आणि तेवढ्यात अर्जुन आत येतो. सायली म्हणते की काय कुठे होतात, मी केव्हाची तुमची वाट पाहते. त्यावर आता अर्जुन म्हणतो की अगं इथेच बाहेर होतो रुद्रसोबत. आणि काय गिरिजा झोपलेली आहे का, तर सायली म्हणते की हो मी तिला झोपून आले. आणि हे बघा, आता लग्न काही पार पडल्याशिवाय मला काही झोप नाही लागणार बर का. त्यावर अर्जुन म्हणतो की अगं होते तर आहेच, आणि बघ ना आपल्या डोळ्यांसमोर काय काय घडत असतं. बाबांना महिप्त दिसला आणि ती प्रिया सुद्धा येतेच आहे. त्यावर सायली म्हणते की माझ्या सुद्धा डोक्यामध्ये हे सगळं सुरू आहे, आपण पुन्हा एकदा जाऊन बघायला होतं, निदान शहानिशा तरी करून घ्यायला हवी होती. त्यावर आता अर्जुन म्हणतो की हे बघ, माझ्याकडे अजून एक आयडिया आहे, आणि हे बघ लग्नाची जी काही आता इन्व्हिटेशन जी काही लिस्ट आहे तर ती असेलच. मग ती लिस्ट चेक केल्यानंतर आपल्याला कळेल की महिप्त येथे आला किंवा नाही आलेला. त्यावर आता सायली लगेच हसते आणि अर्जुनकडे रोमांटिक होऊन बघत म्हणते की वाह वकील साहेब, अशी कल्पना मात्र माझ्या नव्याला सुचू शकते. त्यावर अर्जुन म्हणतो
की अगं पण मला जास्त अलर्ट राहावं लागेल. आणि हे बघ, तू गिरिजाला सुद्धा अजिबात एक सोडू नकोस बस. फक्त उद्याच्या दुपारपर्यंत आपल्याला अलर्ट राहावं लागेल. एकदाही लग्न झालं की मग काही काळजी नाही. त्यावर आता सायली म्हणते की हो, सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि देवी आईच्या कृपेने सगळं काही निर्विघ्नपणे पार पडणार आहे. तर तेव्हा आता सायली आणि अर्जुन खुश होतात. आणि मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र मुहूर्ताची वेळ झालेली असते. सगळेजण आता तयार होऊन तेथे बसलेले असतात आणि आता ऐन वेळेस मात्र गुरुजी म्हणतात की मुहूर्ताची वेळ झालेली आहे, वधूला बोलावून घेऊन या. म्हणून वासंती आता रूममध्ये येते. तर आता तेथे एक चिठ्ठी लिहिलेली असते. मला माफ करा, ऐन लग्नाच्या मांडवातून मी निघून जाते. तेव्हा आता लगेच सगळेजण खूप टेन्शनमध्ये येतात. आता वासंतीला खूप मोठा धक्का बसतो. आता नागेश्वर जेव्हा ओरडतो की सुनबाई कुठे आहे, वासंती एकटीच बाहेर आलेली असते. तेव्हा आता वासंती म्हणते की ती घरात नाही. तेव्हा मात्र आता नागेश्वर खूप ओरडतो आणि म्हणतो की तिने मला दगा दिलेला आहे चिरंजीव. तिला हे माहिती नाही, कारण नागेश्वर घोरपडे नावाचा आहे. मी ती पाताळात जरी लपून बसली तरी सुद्धा मी तिला शोधून काढेल. त्यानंतर मात्र आता उर्वशी लगेच रुद्राचे कान भरत असते. अरे रुद्र, ती आपल्याला फसून गेली. अरे खरंच तू आता तिला विसर. तेवढ्यात लगेच आता अर्जुन येतो. अर्जुन म्हणतो की अरे हे बघ, सगळं आत्याच बरोबर आहे. आणि तेवढ्यात मात्र अर्जुन रुद्रच्या कानामध्ये काहीतरी सांगतो. आता मात्र कानात काहीतरी सांगितल्यानंतर रुद्र आता लगेच डोक्यातील फेटा बाजूला करतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.